जय सद्गुरू मंडळी. हो का, आपल्याला आता कुरड्या करायच्या आहेत. तर कुरड्यासाठी मी इथं 2 किलो गहू भिजत टाकलेत. आता हे गहू आपल्याला एक 4 ते 5 दिवस छान असे भिजवून घ्यायचेत. मग ते चीक घ्यायला येतील. मग चीक घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या छान अशा कुरड्या करता येतील. बघा मंडळी, आपण कुरडईसाठी गहू भिजवले होते, ते 4 दिवस भिजलेत. आता मी ह्याचं काय करत आहे, मिक्सरमधून चीक काढून घेत आहे. इथं बघा, आपलं चीक मिक्सरमधून काढलंय मी. आता ह्याच्यात पाणी टाकून हे चीक गाळून घ्यायचे आपल्याला. तर मी आता हे गाळून घेते. बघा मंडळी, इथं आपला चीक घेऊन झालेला आहे. आता ह्या चिकामध्ये वरून मी थोडंसं 2 तांबे पाणी टाकले. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आणि तुरटीचे 2 खडे टाकले. ह्यामुळं काय होतं, आपल्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात. आता हे पाणी रात्री एकदा काढायचं, परत ह्याच्यात दुसरं पाणी टाकायचं आणि त्यानंतर मग उद्या सकाळी आपल्या कुरड्या करायच्या. बघा मंडळी, काल आपण चीक घेतलेला होता. आता आपल्याला आज कुरड्या करायच्या. त्यासाठी मी इथं आदण ठेवलंय आणि इथं चीक आपला मोजून घेतलाय. तर 2 किलो गव्हाला एवढा चीक पडलाय माझा. आणि मी एवढंच पाणी आता आदनासाठी ठेवलेलं आहे. पाणी जास्त घ्यायचं नाही. पाणी जास्त घेतलं की मग आपलं कुरडईचं पीठ पातळ होते आणि कुरड्या व्यवस्थित येत नाहीत. तर आता हे आदण आलं की आपल्याला काय करायचं, ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि 1च चमचा तेल आपल्याला वरून टाकायचे, कारण पीठ बुडात चिटकू नये म्हणून. आणि मग हे आपण हाटून घेऊ. बघा मंडळी, आपलं आदण आलेलं आहे. आता ह्याच्यात आता मी ह्याच्यात मीठ टाकत आहे. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं. आता बघा, हा चीक आहे. हा चीक आणि पाणी मी मोजून घेतले. तर आता आपण हे बुडापासून हलवून घेऊ, कारण बुडात आपल्या गाठी परत झाल्या तर म्हणून बुडापासून चीक हलवून घ्यायचा. आणि आता बघा, हे मी एका हाताने टाकणार आहे आणि एका हाताने ह्याला हटणार आहे. आता मी पूर्णपणे गॅस बंद, म्हणजे एकदम स्लो केला आहे, कारण फास्ट केला तर आपल्या पिठामध्ये गाठी होतील म्हणून. हां, बघा, हे अशा प्रकारे टाकायचं आणि आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हलवायचं. त्याला उलटं सुलटं फिरवायचं नाही. उलटं सुलटं फिरवलं की मग आपल्या कुरडईच्या चिकामध्ये काय होतात, गाठी तयार होतात. हे बघा, हे अशा प्रकारे एकाच ह्याच्यानं एकाच अँगलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे. आणि आपलं पूर्ण चीक टाकेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, गॅस बारीकच ठेवायचा आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये थोडंसं पांढरं आहे, तर मी ह्याच्यात थोडंसं पाणी घालते. हे विसळूया आपण आणि ह्याच्यात हे बघा टाकून देऊया. आता बघा, हे असंच फिरवायचं आहे आपल्याला. मग हे घट्ट होईल आणि एकजीव होईल छान. बघा मंडळी, आपला चीक हा असा हटून झालेला आहे. आता हे आपल्याला असं हवाबंदमध्ये ठेवायचे आणि मी गॅस बारीकच ठेवणार आहे, कारण मोठा केलं तर आपलं चीक बुडाला चिटकेल म्हणून. आता ह्याला कमीत कमी 20 मिनिटं आपल्या पिठाला शिजायला लागतील. त्यामध्ये 2-3दा आपल्याला ह्याच्यात चाटू किंवा असंच हलवून एकजीव करायचे, खालून वरपर्यंत हलवायचे. आता परत मी दाखवेन तुम्हाला. बघा मंडळी, आपण हा चीक 20 ते 25 मिनिटं छान असा मंद आचेवर शिजवून घेतलाय. आणि आता बघा, छान शिजलाय आपला चीक. पातळ पण झाला नाही काय, बरोबर आपण मोजून प्रमाणात पाणी वगैरे घेतलं होतं म्हणून. तर आता बघा, इकडं कुरड्या घालत आहे मी. हे बघा, अशा प्रकारे छान कुरड्या होतात आपल्या. जर तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची असेल तर नक्की अशा प्रकारे कुरड्या करून बघा. आपण डिटेलमध्ये तुम्हाला कुरड्याची रेसिपी दिलेली आहे. जर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही कलरच्या, पांढऱ्या कशा पण कुरड्या करू शकतात. तर नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. जय सद्गुरू.